इयत्ता 7वी, सब्जेक्ट मॅथ, लेसन नंबर 10 बँक अँड द सिंपल इंटरेस्ट. त्याच्यामधला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 40 पाहत आहोत. तर त्यामधलं फर्स्ट नंबरचं गणित पहा. इफ रहीना डिपॉझिट 1500 इन स्कूल्स फंड, सेविंग फंड ॲट द किती 9 PCA म्हणजे दराने फॉर 2 years, तर व्हॉट इज द टोटल अमाऊंट सी विल गेट. म्हणजेच काय, रहिहाने शाळेच्या स्कूलमध्ये 1500 रुपये शाळेच्या स्कूलच्या संचयकामध्ये 9 रुपये दराने 2 वर्षासाठी ठेवलेस तर तिला एकूण रक्कम किती मिळेल असा त्याचा मिनिंग होतं. समजलं. तर आता इथे गणित सोल्युशन करत असताना प्रथम सोल्युशन लिहून घ्यायचं. हिअर तिथे काय दिलेले पहा. पी म्हणजे मुद्दल लिहून घेत चला तुम्हाला मराठीत समजण्यासाठी. किती दिलेले 1500 1500 रुपये बरोबर. रेट म्हणजेच काय, दर किती 9 रुपये दराने. टी म्हणजे काय, कालावधी किंवा त्याला आपण वेळ सुद्धा बोलू शकतो. किती 2 years बरोबर. तर आपल्याला काय काढायचं त्यांनी काय सांगितलंय, तर त्याला सरळ व्याज किती सांगितलेलं आहे का ना, म्हणजे इंटरेस्ट काढायचं आहे. आणि टोटल अमाऊंट म्हणजे काय, एकूण रक्कम तिला 2 वर्षांनी किती मिळणार हे काढायचंय. समजलं. ए म्हणजे बघा, आय म्हणजे काय त्याचा पण अर्थ लिहून घ्या, सरळ व्याज मराठीमध्ये लिहून घ्या. आणि अमाऊंट म्हणजे किंमत, एकूण किंमत आहे की नाही, एकूण किंमत 2 वर्षांनी तिला किती भेटणार आहे ते काढायचं. तर आता याचा फॉर्म्युला सोडत असताना लक्ष द्या. काय आहे, आय म्हणजे सरळ व्याज बरोबर P गुणुले R गुणुले T छेद 100. यालाच मराठीमध्ये बोलतात सरळ, लक्ष द्या, सरळ व्याज बरोबर क. सोप्या भाषेत मराठी मीडियमच्या मुलांनी असं करायचं, क भागिले 100. समजलं, म्हणजे सोपं होतं. तर आता गणित आपण सॉल्व्ह करणार आहोत. आपल्याला इंटरेस्ट सरळ व्याज काढायचं आहे. पी म्हणजे मुद्दल दिलेली आहे 1500 रुपये. रेट काय आहे 9 रुपीज. किती वर्षासाठी 2 years. छेद हे 100. आता आपल्याला इथे भाग द्यायचा आहे. तर भाग देताना हा एक 0 गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा गेला. मग वरती किती उरले, हे 15 गुणुले 9 दुने 18. मग 18 पंचे किती 90. हाचे किती आले 9. 15 एके किंवा 18 एके 18. 18 आणि 9 किती होतात 27. बरोबर ना. हे काय आलं, सरळ व्याज आलं. काय आलं, आय म्हणजे काय, सरळ व्याज आलं. 2 वर्षाचं 1500 रुपयाचं 9 रुपये दराने 270 रुपये त्यांना व्याज भेटलं 1500 रुपयावरती. तर आपल्याला आता त्यांना काय सांगितलेलं आहे, अमाऊंट काढायची ना, टोटल रुपीज त्यांना किती भेटलेले आहेत. मग त्याचं सूत्र अमाऊंट, एकूण अमाऊंट पी अधिक आय. पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल अधिक सरळ व्याज. मग मुद्दल किती होती 1500 रुपये बरोबर. आणि त्याच्यावरती सरळ व्याज किती भेटले 270 रुपये. 1500 अधिक 270 रुपये किती होतात 1770 रुपये. हे काय झाले, टोटल अमाऊंट झाली हे की नाही. अमाऊंट 2 वर्षांनी रहिमाला शाळेच्या संचयनामधून किती रुपये मिळतील तिला 1700 रुपीज. मग उत्तर लिहिताना एनच करायचं व्यवस्थित. रहीना RIHANNA रहीना विल गेट
717 RS आणि असा ब्रॅकेट करायचा, 2 पैकी 2 आपल्याला मार्क्स मिळले जातील. ठीक आहे, अशा प्रकारे फर्स्ट नंबरचं गणित सोडवायचं आहे. समजलं? प्रॅक्टिस सेट नंबर 40 मधलं आपण सेकंड गणित पाहत आहोत. तर लक्ष द्या. जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 फ्रॉम अ बँक 10% for 5 years. So what is the yearly interest and what is the total amount he returned to the bank? म्हणजे जेठालालने घरासाठी बँकेकडून 10 रुपये दराने 5 वर्षासाठी 2.5 लाख रुपयाचं लोन घेतलेलं आहे. तर त्याला व्हॉट इज द अर्ली इंटरेस्ट, म्हणजे इयरली म्हणजे वर्षाला त्याला किती इंटरेस्ट द्यावा लागेल आणि 5 वर्षानंतर एकूण रुपये त्याला किती भरावे लागतील असं विचारलेलं आहे. तर इथे गणित सोल्युशन करत असताना हिअर आपण लिहून घ्यायचं आहे पी म्हणजे प्रिन्सिपल. किती रुपये घेतलेले आहे त्याने? 2,50,000 2,50,000. रेट किती रुपये रेटने घेतलेले आहे? 10 रुपयाने. बरोबर. किती वर्षासाठी? कालावधी काय आहे? 5 इयर्स. आपल्याला पण इथं यांनी पर इयरचा अगोदर 1 इयरचं काढून घ्यायचं आहे आणि नंतर विचारलेलं आहे पर इयर त्याला किती इंटरेस्ट द्यावा लागेल आणि एकूण नंतर अमाऊंट किती भरावी लागेल असं विचारलेलं आहे. तर आपण मग अशा फॉर्म्युला त्याचा लिहायचा. इंटरेस्ट इज इक्वल टू सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले रेट गुणिले कालावधी म्हणजे टी छेद 100. समजलं? किती रुपये? 2.5 लाख म्हणजे 2,50,000 मल्टिप्लाय 10. आपण प्रथम 1 इयरचं काढायचं. ठीक आहे. एका वर्षाला किती त्याला व्याज भरावे लागेल असं काढायचं आहे. तर खूप सोपं आहे. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, हे 2 गेले, हे 2 गेले. आता काय उरले खाली? यांचा मल्टिप्लाय करायचा आपल्याला. 250 गुणिले 10 गुणिले 1 छेद 1 हो का ना. मग यांचा मल्टिप्लाय खूप सोपं आहे. 1 2 आणि 25 1 25 म्हणजे किती भरावे लागेल? फक्त 2,50,000 येणार रे. 1 0 राहिला म्हटलं असं. हे 2 गेले, इथे उरलं आहे म्हणजे ते. ठीक आहे. म्हणजे किती? एका वर्षाला त्याला 25,000 व्याज भरावं लागले. इंटरेस्ट किती भरावं लागेल? 1 इयर्स. इथे काय विचारलेलं आहे आपल्याला? व्हॉट इज द अर्ली इंटरेस्ट. मग इथे लिहायचं अर्ली इंटरेस्ट इज 25,000 इयरली है का नाही. तर आपल्याला टोटल अमाऊंट काढायची. काय सांगितलेलं? व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. तर बँकेला त्याला 5 वर्षानंतर किती रुपये एकूण द्यावे लागतील. बरोबर. मग आता 1 इयरचे किती झाले? एवढे. बरोबर. तर 5 इयरचे किती होणार? मग फॉर 5 इयर्स 1 इयरचे 25,000 म्हणजे 25,000 आपल्याला 5 इयरचे काढायचे. बरोबर. मग 5 ने काय करायचं? त्याला मल्टिप्लाय करायचं. 1 1 2 3 1 2 3 असेच ठेवून घ्यायचे. सोपा पद्धतीने गुणाकार. 5 5 25 ह्याचे किती आले? 2 5 दुने 10 10 आणि 2 12 किती आले? 1,25,000 1,25,000. हे 5 इयर्सचं काय झालं? इंटरेस्ट झाला. काय झालं?
5 इयरचा, म्हणजे 5 वर्षांनी त्याला 2,50,000चं 5 वर्षांनी 1,25,000 त्याला इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. तर आपल्याला टोटल इथं काय विचारलं, द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. एकूण रुपये किती द्यावे लागतील, मग टोटल अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर इथं फॉर्म्युला आहे परत सेकंडवाला, अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस इंटरेस्ट. मग एकूण अमाऊंट किती आहे, प्रिन्सिपल किती होता, 2,50,000 हे का नाही, 2,50,000 प्लस इंटरेस्ट 1,25,000 बरोबर, 1,25,000. तर टोटल अमाऊंट किती झाली मग, यांची बेरीज केल्याच्या नंतर किती होते, 3,75,000. ते जागा नाही पुरली, साईडला करायची. आणि मग व्यवस्थितपणे आन्सर लिहून घ्या. एनएस द इयरली इंटरेस्ट is 25,000. जेठालाल will return a total amount of 3,75,000 to the bank. समजलं, म्हणजे जेठालालला 5 वर्षांनी बँकेला एकूण 3,75,000 रुपये रिपीट करावे लागतील. समजलं. प्रॅक्टिस सेट नंबर 14 मधलं 3 नंबरचा 3rd नंबरचा आपण गणित पाहत आहोत. तर श्रीकांत डिपॉझिट 85,000 रुपीज फॉर 2 म्हणजे 2.5 वर्ष बोलायचं आपण. म्हणजे श्रीकांतने 85,000 रुपये डिपॉझिट 8 वर्षासाठी किती 2.5 वर्षासाठी 7 रुपये दराने इन सेविंग बँक अकाउंटमध्ये ठेवलेले आहे 2.5 वर्षासाठी. तर व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसीव ॲट द एंड ऑफ द पिरियड. तर वर्षाच्या शेवटी त्याला किती रुपये मिळतील असं त्याचा अर्थ होतो. समजलं. तर सोल्युशन करत असताना आपण त्याचप्रमाणे इथे हिअर मीन्स इथे पी मीन्स प्रिन्सिपल किती केलेलं आहे त्यांनी डिपॉझिट 85,000 रुपीज. रेट किती 7% बरोबर ना. कालावधी किती वर्षासाठी 2.1/5 म्हणजेच 2.5 वर्षासाठी. ठीक आहे. इथे 2 आहे की 5 आहेत. मग तू इथे 5 का लिहिलं तर म्हटलं 2.5 वर्ष इथंच रॉंग केलंय तू. समजलं. 2.5 वर्षासाठी 7 रुपये दराने 85,000 रुपये त्याने 2.5 वर्षासाठी डिपॉझिट केलेलं आहे बँकेमध्ये. समजतं. तर त्याला किती रुपये मिळतील असं विचारलेलं आहे. तर त्याला इंटरेस्ट किती मिळेल. ठीक आहे. तर फॉर्म्युला लिहून घ्यायचा. आय म्हणजे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणले रेट, टी म्हणजे कालावधी छेद 100. मुद्दल दिलेले 85,000 छेद 100 बरोबर. आता इथे बघा गणित सॉल्व करत असताना हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. खाली किती उरले 850 गुणुले 7 आणि ह्याचं कसं करायचं 2 दुणे 4. बघा
काय करायचं, 2 दुने 4 आणि 1 5, 5/2. आलं लक्षात? 2.5 वर्षात कसं करायचं. मग आता यांचा गुणाकार करायचा ह्या सर्वांचा. आता 850 गुणले 7×5 35 आणि छेद हे 2 घ्यायचे. ठीक आहे. आता 85 गुणले पहा किती येतात, त्याचा 5 25, 7 2, 8 5 40, 40 2 42, 3 5 15, चाला 1, 8 3 8 24, 24 आणि 1 झाले 25. आपल्या मनाने समजा असं आलं. ठीक आहे. छेद 2 आहेत बरोबर. बघू आन्सर जाते का. 2 1 2 2 चौक 8, खाली किती उरला 1, वरून घेतले 7, 2 8 16 बरोबर. उरला 1, परत हा वरून घेतला 5, 2 5 10, खाली किती उरले 5 उरतात. 2 5 10, 15 झाले बरोबर. 2 7 14, खाली उरला 1 आणि परत 2 5 10. इथं दशांश चिन्ह आलेले आहे, आपण भाग जाताना 0. मग याप्रमाणे 14.875 7 राहिलेला. अशा प्रकारे एवढं त्याला व्याज द्यावं लागणार आहे 2.5 वर्षाचं. ठीक आहे. मग आन्सर श्रीकांत will receive $14,875 at the end of the period. अशा प्रकारे ब्रॅकेट करायचं आन्सरला. ठीक आहे. बघा, बँक ऑफ द इंटरेस्ट यामधला आता आपण क्वेश्चन क्रमांक 4 पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये ॲट द सर्टन रेट ऑफ द इंटरेस्ट इन द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees प्रिन्सिपल इज 1,200 rupees. So what would be the interest on 1,500 rupees at the same rate of the interest for the same period. म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये काय काढायचं आहे, इंटरेस्ट काढायचा आहे बरोबर की नाही. म्हणजेच व्याजाच्या काही दराने, याचा अर्थ काय होतो, व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावरती 4 वर्षात त्यांनी किती 1,200 रुपये व्याज होते. किती 1,200 रुपये. आणि त्याच दराने त्याच मुदतीत 1,500 रुपये मुद्दलाचे व्याज किती असं विचारलेलं आहे. तर आता आपण इथे उत्तर काढूया. हे करत असताना आपल्याला इथे काय काय दिले ते लिहून घ्यायचे सोल्युशन करत असताना. पी म्हणजे काय, प्रिन्सिपल. किती दिलेले आपल्याला 5,000 रुपीज बरोबर. किती वर्षासाठी 4 years. त्याचप्रमाणे सरळ व्याज किती येणार सांगितलं 1,200. तर रेट किती असं विचारलेलं आहे. मग आपला फॉर्म्युला माहिती आहे, त्याचं सूत्र काय आहे, आय म्हणजे काय, सरळ व्याज. पी म्हणजे प्रिन्सिपल है ना, म्हणजेच काय त्याला बोलतात मुद्दल. रेट गुणिले टाइम छेद 100. आपल्याला याच्यामध्ये किमती टाकायच्या. हे किती दिलेले प्रिन्सिपल 5,000 रुपीज.
रेट किती आहे काढायचं आहे आपल्याला. टाइम किती वर्षासाठी दिलेले 4 years छेद 100. बरोबर, इथपर्यंत समजलं तुम्हाला? याप्रमाणे सूत्रामध्ये आपण काय करायच्यात, किमती ठेवून घ्यायच्यात. इंटरेस्ट पण दिलेला आहे ना इथे. इंटरेस्ट किती 1200 रुपये. इंटरेस्ट किती आहे 1200 रुपये दिलेले आहे. मग आता गणित आपल्याला खाली सोडवायचं आहे. हे 1200 बरोबरचं चिन्ह आहे तसंच हे या साईडला घ्यायचं आहे. म्हणजे कसं, आपण याला जर समजा भागलं, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, तर इथे किती होती 50 गुणिले R गुणिले 4. बरोबर. मग 1200 बरोबर 4 0 0 4 5 20 200 गुणिले R. आता हे इकडे गुणाकार आहेत, तर ह्या बरोबर चिन्ह ह्या साईडला आल्या का होतात, भागिले होतात. बरोबर. म्हणून R बरोबर हे 1200 बरोबर चिन्ह ह्या साईडला आलं का भागिले 200. हा 0 गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. बेक बे बेसक 12. किती आला रेट 6. द इंटरेस्ट ऑफ द डायरेक्टली प्रोपोर्शनल इन द प्रिन्सिपल द टाइम ऑफ द रेट रिमाइंडिंग कन्सर्न. ठीक आहे. आता सेकंड परत अजून आपल्याला दुसरं सेकंड गणित काढायचं. त्यांनी काय विचारले, 1500 रुपीज ॲट द सेम रेट, इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. म्हणजे त्यांनी कालावधी पण तोच दिलाय आणि इंटरेस्ट पण तो दिलेला आहे. तर आता आपण यामधलंच गणित सोडवायचं, अजून पूर्ण झालेलं नाहीये. इथे लिहित असताना लेट्स द इंटरेस्ट ऑन 1000 म्हणजे 15,000 म्हणजे 15,000. हे का नाही. बरोबर किती मानायचं आपण x मानूया. ठीक आहे. मग सूत्राप्रमाणे आपण किमती टाकायच्या. देन x अपॉन 15,000 बरोबर 1200 छेद 5000 गणितात दिलेले पहा. म्हणून x बरोबर, आता आपल्याला गणित सॉल्व करताना काय करायचंय, हे अगोदर घ्यायचं आणि हे नंतर तिकडे करायचंय. 1200 छेद 5000 बरोबर हे 15,000. आता भाग द्यायचा. भाग देत असताना 1 2 3 1 2 3 बरोबर. 5 1 5 5 2 10 5 3 15 भाग गेला की नाही. मग आता x बरोबर इथे किती उरले, हे 1200 गुणले या साईडला किती उरले 3. x बरोबर 3 0 0 3 0 0 3 दुने 6 आणि 3 1 3 किती आलं 3600. x बरोबर 3600. आता आपल्याला उत्तर अशा प्रकारे लिहून जायचं. द इंटरेस्ट आपल्याला काढायचा होता ना, INTEREST. द इंटरेस्ट इज 3000 3600 RS. उत्तराला अशा प्रकारे ब्रॅकेट करायचा. सोडवलं. समजलं हे गणित. याच्यामधलं आता आपण 5वं उदाहरण पाहूया. इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक. बघा, पंकजने बँकेमध्ये किती रुपये डिपॉझिट केलेला आहे 1,50,000 ॲट द 10%. किती वर्षासाठी 2 years. आणि व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल बी गेट फ्रॉम द बँक. तर 2 वर्षांनी त्याला बँक एकूण किती रुपये परत त्याला काय करतील रिपीट करेल. मग त्याचप्रमाणे हियर P कितना दिया प्रिंसिपल 1,15,000. रेट कितना है 10% बरोबर. किती वर्षासाठी 2 years.
तर आपल्याला काय करायची, टोटल अमाऊंट काढायची आहे का नाही. मग फर्स्ट वी फाइंड इंटरेस्ट. तर सर्वात प्रथम अगोदर काय शोधणार आहोत, इंटरेस्ट शोधणार आहेत, काढणार आहोत. फर्स्ट वी फाइंड इंटरेस्ट. मग आपण फॉर्म्युला टाकून घ्यायचा. पाठ झाला ना आता. पी मीन्स प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल. किती आहे, 1,15,000. रेट किती दिलेला आहे, 10%. टी मीन्स कालावधी, किती कालावधीसाठी, 2 years. छेद हे 100. समजला. मग आता आपल्याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. हे 2 शून्य गेले, हे गेले, हे गेले, हे गेले. मग आता खाली किती उरले, 1,500 मल्टिप्लाय 10 + 2. 10 दुने किती होतात, 20. आता गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने. 1 2 3, हे 3 0 तसेच ठेवून घ्यायचे. 1 2 3 आणि 15 दुने 30. किती आले, 30,000. हे काय आलं, इंटरेस्ट आलाय. 30,000 काय, हा इंटरेस्ट है ना. किती वर्षाचा, 2 वर्षाचा. कितीचा, किती रुपयाचा, 1.5 लाखाचा आहे का नाही. हा इंटरेस्ट आलेला आहे. काय आलेला आहे, INTEREST, इंटरेस्ट. आता आपल्याला काय करायचे, काय विचारले त्यांनी, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. तर एकूण रुपये किती. मग आता अमाऊंट इज इक्वल टू P प्लस इंटरेस्ट म्हणजे व्याज आहे का नाही. P म्हणजे प्रिन्सिपल. मुद्दल किती होती, 1,15,000 बरोबर, म्हणजे 50,000 प्लस आता आपल्याला व्याज किती आलेलं आहे, I म्हणजे इंटरेस्ट किती आलेला आहे, 30,000. मग यांची टोटल करायची. 1,30,000 किती होतात एकूण, 1,80,000. मग इथं ANS करायचं. पंकज will get 1,80,000 म्हणजे 1,80,000 रुपये त्याने काय केले, टोटल त्याला पुन्हा मिळालेले आहे. 10 रुपये इंटरेस्ट प्रमाणे. समजतं. अशा प्रकारे आपला 14 उदाहरण संग्रह पूर्ण झालेला आहे शिकून. ठीक आहे.